हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेमध्ये येणारे जे नेहमी प्रश्न असतात त्या प्रश्नाचे मी काय काय क्वेश्चन पेपर पाहिले. त्या क्वेश्चन पेपर मधले जे वाक्य आलेले आहेत, जे शब्द आलेले आहेत ते तुमच्या समोर मी लिहिलेले आहे. आता इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला जो सिनोनिमचा पार्ट आहे तर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे की सिनोनिम्स मॅच 1 and 2. आता तुमच्याकडे जर एखादा चुनचुन विद्यार्थी असेल तर मला पुढे समोर दाखवले ते चालेल, काय अडचण नाही. आता इथे 1 नंबरचा शब्द दिलाय 2. आता डिब्यूट आहे, रिसिव्ड आहे, फॉर्मर आणि डेट. इकडे प्रिव्हियस आहे, गॉट आणि फर्स्ट परफॉर्मन्स. तर ह्या ठिकाणी ह्या शब्दांना आपल्याला जोडायला लावायचं. कोण मला सांगू शकते बा मॅच 1 and 2? आता डेब्यूट या शब्दाचा अर्थ काय? पहिलं काम, डेब्यूट. मग त्यामुळे काय नाही तर फर्स्ट परफॉर्मन्स. त्याला शब्द हा फर्स्ट परफॉर्मन्स, बरोबर आहे. 2 नंबरचा शब्द काय? रिसिव्ड म्हणजे आय रिसिव्ड युअर लेटर यस्टरडे, आय गॉट युअर लेटर यस्टरडे. त्यामुळे या ठिकाणी तर रिसिव्डला काय बसली तर गॉट बसली. त्यानंतर वा फॉर्मर प्रिव्हियस, फॉर्मरचा अर्थ अगोदरचा प्रिव्हियस. आणि त्यानंतर आहे डेट. डेट या शब्दाचा अर्थ आहे गॉड. करेक्ट येते? आलं बरोबर. आता हे पण सांगू शकते बघा अकम्प्लिश आहे म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करणे, यशस्वीरित्या पूर्ण करणे, अकम्प्लिश. त्यानंतर कॉर्डियल म्हणजे मैत्रीपूर्ण, ॲरोगंट म्हणजे उद्धट असतो एखादा वागायला, आणि अपसेंट म्हणजे त्याला अर्थ नाही असे. काय सांगू शकाल मग अकम्प्लिशला काय बसू शकेल? अचीव करणे, एखादी गोष्ट पूर्ण करणे, अचीव. कॉर्डियल म्हणजे फ्रेंडली, अगदी बरोबर आहे, फ्रेंडली. ॲरोगंट उद्धट असणे, रूड असणे, ॲरोगंटला काय बसायचं? आणि अपसर्ड ज्याला पुलिस वगैरे, ऍक्च्युअली पुलिस शब्द किंवा त्याला जरा हे नसतं, अपसर्ड म्हणजे जरा मिनिंगलेस वगैरे असं म्हणतो आपण. आता इकडे काय शब्द येते बघा, लिबरल आहे, कीन आहे, मेलोडियस आहे आणि मल्टिट्यूड आहे. लिबरल मुक्त विचाराचा. मग लिबरलला काय बसले तर जनरस, समानार्थी. समानार्थी शब्दामध्ये थोडासा फरक असतो. कीन म्हणजे ज्याला आपण तीक्ष्ण असं म्हणतो, शार्प. कीन म्हणजे शार्प. मेलोडियस, मेलोडियस म्हणजे गाणं म्हणणारा, म्युझिकल. आणि मल्टिट्यूडचा अर्थ काय आहे? हे शब्द दिसतात का बघा? दिसतात. आता हे पण शब्द एका परीक्षेमध्ये आले बघा. कॉम्प्लिसेंट आहे, जेंटिल आहे, इंडस्ट्रियलिस्ट आणि ग्रेज आहे. आता कॉम्प्लिसेंट म्हणजे तो आत्मसंतुष्टी, आत्मसंतुष्ट असणारा. कॉम्प्लिसेंटला काय बसते तर सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्ट. जेंटिल त्याचा अर्थ त्याची एक विशिष्ट स्टाईल असते, स्टायलिश. इंडस्ट्रियलिस्ट उद्योगी. आणि रेज या शब्दाचा अर्थ आहे कम्प्लिटली डिस्ट्रॉय. तर हे मी मागच्या परीक्षेमध्ये आलेले काय शब्द घेतलेले आहेत. तुम्हाला हा पाठ सगळा समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.